हरिओम. 17व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी 3 प्रकारची तप सांगितली, कायिक, वाचिक आणि मानसिक. त्यातलं पहिलं कायिक म्हणजे शारीरिक तप आज आपण बघणार आहोत. देवत्वच गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते. 17व्या अध्यायातला 14वा श्लोक आणि गीता नित्यपाठातला 38वा श्लोक. तर याचा अर्थ साधारण असा की देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम म्हणजे देवद्विज गुरु प्राज्ञ यांचं पूजन, शौचम आर्जवम ब्रह्मचर्य अहिंसा हे सगळं शारीरिक तपात येत आहे. म्हणजे काय तर देव म्हणजे देवाच्या प्रतिमा, तसंच दिव्य सद्गुण प्राप्त झालेल्या देवतुल्य व्यक्ती. द्विज म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी साधनेचा मंत्र मिळून जणू दुसरा जन्मच झालेल्या पवित्र व्यक्ती. माता पित्यांपासून सद्गुरूंपर्यंतचे सर्व गुरु आणि ज्ञानीजन यांचे पूजन करणे, तसंच पवित्रता, सरलता, ब्रह्मचर्य आणि अहिंसा पाळणं हे शारीरिक तपात येतं. आता तप म्हणजे काय आणि ते का करायचं हे आपण बघूया. याआधी आपण बघितलंय की सत्व, रजतम या गुणांनुसार आपली अंतःकरणाची ठेवण असते आणि त्या ठेवणीप्रमाणे आपण वागतो. आपण जसं वागतो, जसं कर्म करतो, तसा त्या कर्माचा संस्कार आपल्यावर होतो आणि जसा संस्कार झालाय तसंच वागावंसं वाटतं. म्हणजे इट्स अ सायकल आणि अगदी मरेपर्यंत हे चक्र चालू राहतं. तर आता ह्या चक्रातून सुटायचं कसं, तर त्याचा एक भाग 14व्या अध्यायात सांगितलाय की सत्कर्म कर आणि सत्कर्माचं फळ हे सात्विक असतं, त्यामुळे त्याचा तुझ्यावर चांगला परिणाम होईल आणि हळूहळू या चक्रातून तू बाहेर पडशील. पण सत्कर्म करायची इच्छाच होत नसेल तर काय करायचं हे प्रॅक्टिकली 17व्या अध्यायात सांगितलंय. यज्ञ, दान, तप आणि आहार. यज्ञ आणि दान विषयी आपण मागच्या काही स्वाध्यायांमध्ये बघितलं. तर यज्ञ, दान, तप आणि आहार या 4 गोष्टी जर सांभाळल्यास तर त्याचा परिणाम म्हणून कुठेतरी तुझ्या अंतःकरणाच्या गुणांमध्ये बदल घडेल. त्याच्यासाठीचं जे क्रियात्मक आचरण आहे, म्हणजे ज्याला आपण इम्प्लिमेंटेशन म्हणूया, ते शारीरिक तप. गोंदवलेकर महाराज म्हणतात की इंजेक्शन घेण्यापूर्वी जिथे इंजेक्शन घ्यायचंय तो भाग स्पिरिटनी स्वच्छ करावा लागतो. तर तप हे स्पिरिट सारखं आहे, मनाच्या शुद्धीसाठी गरजेचं आहे. पण नुसतं तप करणं हा तपाचा उद्देश नाहीये. तर ईश्वर प्राप्ती हे मुख्य ध्येय सुटलं तर सगळंच कर्मकांड होईल. उगीच शरीराला तापवत बसणं म्हणजे शरीराला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या न देणं म्हणजे तप नाही. कारण इथे बुद्धीचा संबंध आहे, त्यात ज्ञानाचा आविर्भाव आहे आणि ते सूक्ष्म आहे. तर त्याला सपोर्टिंग शरीर चांगलं असलं पाहिजे. सात्विक प्रवृत्ती निर्माण होईल अशा अवस्थेमध्ये शरीर असलं पाहिजे. तर आता आपण श्लोकाचा पहिला भाग बघूया की देवपूजनम. तर इथे एका प्रतिमेची पूजा करताना विश्वरूप त्यात सामावलेलं आहे. या भूमिकेतून नमस्कार कर, पूजा कर असं सांगितलंय. हे सांगताना स्वामींनी म्हटलंय की एखादी छोटी उपासना आपण करत असू, देवाजवळ संध्याकाळी दिवा लावत असू, तर देवाला काय करायचंय? देवाला सगळं दिसतं. तर देवाला सगळं दिसण्यासाठी नाही तर तुला देव दिसण्यासाठी दिवा लावत आहेस. म्हणजे आमची भूमिका तपासली पाहिजे की हे देवासाठी नसून स्वतःसाठी करत आहे आणि तसं करताना हळूहळू भाव निर्माण होईल. म्हणजे इथे पूजन आणि ते पूजत असताना आपली भूमिका काय हे बघितलं पाहिजे. पुढे म्हटलंय द्विज पूजनम. तर द्विज म्हणजे ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणणारा. आणि द्विजाचा अजून एक अर्थ म्हणजे दुसऱ्यांदा ज्याचा जन्म झालाय असा. म्हणजे पक्ष्याचा जसा अंड म्हणून जन्म होतो आणि पुढे अंड्यातून पिल्लू बाहेर आल्यानंतरचा तो दुसरा जन्म, त्याप्रमाणे एकदा माणूस म्हणून जन्म झालाय आणि दुसरा ज्यांची ज्ञानप्राप्तीची वाटचाल सुरू झाली आहे
जे साधक अवस्थेत गेले आहेत, तो त्यांचा दुसरा जन्म, आणि अशा व्यक्तींचं पूजन कर. आता इथे जे पूजन कर म्हटलंय, तर फक्त गंध, फुलं, अक्षता वाहणं असं अभिप्रेत नाहीये. तर मनापासून एखाद्या व्यक्तीला मदत करणं, तिची सेवा करणं, आदराने श्रद्धेने वागणं म्हणजे पूजन, असा व्यापक अर्थ इथे गीतेला अभिप्रेत आहे. पुढे गुरुपूजनम बद्दल स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलंय की माय बापे जी का सर्व तीर्था श्रेष्ठ तया ते संतुष्ट करावया, तयांच्या वरून सुखे पंचप्राण टाकी ओवाळून आपुले जो. पहिले गुरु हे माता पिता, आणि त्याच्यानंतर सद्गुरूंचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी एक छान उदाहरण दिलंय की माळी दररोज जरी बागेत गेला आणि झाडांची निगा राखली तरी माळी आला म्हणून झाडांना फुलं येत नाहीत, वसंत ऋतू आला म्हणजेच येतात. तसं सर्व प्रकारची शास्त्र, त्यांचा अभ्यास हे माळी काम आहे, तेही गरजेचं आहे. पण वसंत ऋतू म्हणजे गुरु आपल्या आयुष्यात आले पाहिजेत. आमच्या खऱ्या आध्यात्मिक प्रवासात गुरु भेटल्याशिवाय वेग येत नाही. सद्गुरूंबद्दल स्वामी स्वरूपानंद पुढे म्हणतात की सर्वथा दारुण प्रपंचाचा क्षीण नष्ट करी पूर्ण भेटताची, ऐसा ज्ञानदाता सद्गुरु दयाळ तया सर्व काळ भजे जोका. भावनात्मक रीतीने तादात्म्य होतं तेव्हा त्याला भजन असं म्हटलंय. तर देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम म्हणजे देव, ब्राह्मण, गुरु, प्राज्ञ म्हणजे विद्वान किंवा ज्ञानी व्यक्ती, यांच्याकरता त्यांच्या कार्याकरता झटणं, त्यांचा उपदेशांगी बाणवण्याचा प्रयत्न करणं, त्यांची सेवा पूजा करणं हे शारीर तपामध्ये येतं. पुढे शौचम, आर्जवम, ब्रह्मचर्य, अहिंसा याबद्दल सांगितलंय. याचा उल्लेख आधी पण 16व्या अध्यायात दैवी गुण संपत्तीमध्ये आलाय. तर ते प्रत्यक्ष कृतीत आणताना आपण काय केलं पाहिजे ते पुढे सांगितलंय. तर शौचम याचा अर्थ शुचिता, पावित्र्य, शुद्धी. तर शरीर स्वच्छ ठेवणं, स्नान करणं, स्वच्छ कपडे घालणं या गोष्टी आपल्याला आवडतच असतात. म्हणजे बाह्यशुची महत्वाची आहेच, पण तिथेच तू अडकू नकोस असं सांगितलंय. म्हणजे मी रोज 3 वेळा आंघोळ करतो, तर जोपर्यंत ही सांगण्याची प्रवृत्ती आहे तोपर्यंत सूक्ष्म अहंकार गेलेला नाहीये आणि शुची झालीच नाहीये. 13व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कडू दुधिया माखीला गुळे जैसा, म्हणजे कडू दुधी जर गुळाने कितीही माखला तरी तो कडूच राहतो. त्याचबरोबर असंही म्हटलंय की ती व्यक्ती ज्ञानी आहे तरी सुद्धा तेवढं पुरं नाहीये की प्रिन्सिपली गोष्टी कळल्यात, मान्य आहेत, तेवढ्यानी चालणार नाही, तर प्रॅक्टिकली त्या व्हायला पाहिजेत. प्रत्यक्षात कर्म करणंही तेवढंच आवश्यक आहे. स्वामींनी ध्यानयोग या पुस्तकात म्हटलंय की शुद्ध बुद्धीमध्ये स्फुरण पावणाऱ्या विचाराला विवेक म्हणतात. बाह्य शरीराची शुद्धी, निष्काम कर्म आणि अंतरीचा विवेक यांनी शुचिता पूर्ण होते. पुढे आर्जवम बद्दल असं म्हटलंय की अंतःकरणात दुसऱ्यांबद्दल आदर असू दे, प्रेम असू दे, आलेल्या प्रत्येकाला नमस्कार करायला पाहिजे असं नाही, पण देव समजून नम्रतेने, प्रेमाने, मार्दवानी वागणं याला आर्जव असं म्हटलंय. प्रेम, नम्रता, मार्दव मिळून आर्जव होतं. त्याप्रमाणे वागण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पुढे आहे ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्याचा एक अर्थ म्हणजे शारीरिक ब्रह्मचर्य पाळणं, म्हणजे कामापासून परावृत्त राहणं, आणि दुसरा अर्थ असा आहे की ब्रह्मरूपाच्या चिंतनात रममाण असणं. आता ब्रह्मचर्या फक्त ज्ञानी पुरुषच करू शकतात, तर मग साधकाच्या ब्रह्मचर्याला काय अर्थ आहे असा इथे प्रश्न पडतो. तर एखादा माणूस काशीला जाण्यासाठी स्टेशनवर गेला, तेवढ्यात घरी येऊन कोणीतरी विचारलं की ते कुठे गेलेत, आणि आपण काशीला गेलेत,
अजून ते पोचले नाहीत, पण पोचतीलच म्हणून काशीला गेले आहेत असं सांगतात. त्याप्रमाणे भगवंताच्या मार्गाला लागलेला माणूस भगवंतापर्यंत पोहोचेलच. त्यामुळे ब्रह्मचर्या करायला ज्याला जमू लागलंय असा प्रयत्न करणाऱ्या साधकाला सुद्धा ब्रह्मचारी म्हटलंय. मग इथे आपली साधक म्हणून भूमिका काय असायला पाहिजे? तर मना लावा लागे आवडी स्वहिताच्या, असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय की स्वहिताची आवड स्वतःच्या मनाला लावून घे. दुसरं कोणी म्हणतंय म्हणून करतोय ही स्थिती गेलीच पाहिजे. मीच हे करणार आहे असं मनाने घेतलं की त्यातून जे संयमन निर्माण होतं ते ब्रह्मचर्य आहे. आपण बघितलं की आर्जव म्हणजे अंतःकरणाची सरलता, त्यास अनुसरून इंद्रियांची सरलता ही अहिंसा या पुढच्या शब्दांनी प्रकट होते. डोळ्यांद्वारे, वाचेद्वारे, सर्व कृतींद्वारे होणारी हिंसा टाळणं ही शारीर तपामध्ये मोडते. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, देवघर करण्यासाठी पैसा नाही, जागा नाही, तर घरच मोडून देवघर केलंय. थंडी खूप म्हणून पांघरून जाळून शेक घेतला. गोठा करण्यासाठी पैसा नाही म्हणून बैलच विकून गोठा केला. तर ही सगळी हिंसेतून अहिंसा आहे. अहिंसेचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की ते वाट कृपेची करी तू, ते दिशाची स्नेह भरी तू, जीवातळी अंथरी तू आपुला जीव. म्हणजे अहिंसा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर हिंसा करायची नाही हे एवढंच येतं. पण अहिंसा ही केवळ हिंसा न करण्याची कृती नाहीये, तर ती एक मनोभूमिका आहे, तो माइंडसेट आहे. आणि आपल्या सगळ्या कृती या त्याच्याशी सुसंगत होतात तेव्हा त्याला अहिंसा म्हणायचं. पु ल देशपांडेंनी एका ठिकाणी म्हटलं होतं की मी मोराचं चित्र काढलं, ते पाहून आमच्या ड्रॉइंग टीचरनी रुळानी माझ्या पायावर मारून उन्हाळ्यात मला नाचरेमोरा करायला लावलं. आता इथे मारणं ही हिंसा आहेच, पण त्यातून काय साध्य होतंय हेही बघायला हवं. म्हणजे पायावर मारून ते मूल काही चांगलं चित्र काढणार नाहीये, पण जेव्हा एखादा डॉक्टर ऑपरेशन करून रुग्णाला बरं करतो तेव्हा ती कृती जरी काही इजा करण्याची असली तरी त्याचा परिणाम हितावह आहे आणि मनोभूमिका इतरांच्या मदतीची आहे, त्यामुळे ती अहिंसा आहे. याविषयी स्वामी चिन्मयानंद म्हणतात की आपल्या भावनिक आणि बौद्धिक क्षेत्रांमधून होणारी इजा दक्षतेने टाळणं ही जीवनात आचरता येण्यासारखी अहिंसा आहे. आपण आता शारीर तप म्हणजे नक्की काय आणि ते कसं करायचं हे थोडक्यात बघितलं. आणि स्वामींनी ध्यानयोग या पुस्तकात असं म्हटलंय की तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान या तीन नियमांना मिळून क्रियायोग असं म्हणतात. प्रत्यक्ष उपासना, ध्यान, नामस्मरण, पूजा या सर्व क्रिया आहेत. क्रियायोगाने अंतःकरण अधिक शुद्ध होतं, शरीर आणि मनाचं नियमन होतं. ह्या नियमनामुळे, संयम पाळण्यामुळे माझ्यामधली जी शक्ती आहे, एनर्जी आहे, ती टिकून राहते, केंद्रित होते आणि त्याचा उपयोग विधायक गोष्टींसाठी होतो. मनाला ईश्वराकडे वळण्याचं वळण लागतं. कुठलाही स्वाध्याय करत असताना मला नेहमी असं वाटतं की आपल्याला थिअरी कळतीये आणि जे सांगितलंय ते कमालच आहे, पण इम्प्लिमेंटेशनचं काय हा नेहमी प्रश्न पडतो. त्यामुळे कृतीवर, इम्प्लिमेंटेशनवर प्रकाश टाकणारा हा शारीर तपावरचा श्लोक आहे. तप असं म्हणल्यावर काहीतरी खूप मोठं आणि आपल्यासाठी नसलेलं, अनअचिवेबल असं माझ्या डोळ्यासमोर येत होतं. पण या श्लोकाचा अभ्यास करताना असं जाणवलं की तप म्हणजे आपल्या रोजच्याच आयुष्यातल्या गोष्टी, आपली कर्म, उपासना नीट करणं, दुसऱ्यांना न दुखावणं, गरजवंतांची, मोठ्यांची सेवा करणं, त्यात कुठेही अहंकार नसणं आणि हे सगळं कॉन्शियसली, संयमानी आणि कन्सिस्टंटली करत राहणं. आणि सगळ्यात महत्वाचं
की हे करताना आपला माइंडसेट आणि फोकस हा ईश्वर प्राप्ती राहणं. आता हे भगवद्गीतेतल्या 17व्या अध्यायात सांगितलं आहे, त्यामुळे सोपं नसणारच आहे, पण अनअचिवेबल टू अचिवेबल म्हणजे डुएबल आहे असं हा अभ्यास करताना वाटलं. तप झालेल्या पदार्थातली अशुद्धी जशी निघून जाते, तसं तपामुळे आपल्या मनाची अशुद्धी दूर हो अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि हा स्वाध्याय त्यांना अर्पण करते. हरिओम.